नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण एका नियमित बोलतो त्याच विषयावर बोलणार आहोत. विषय म्हणजे तुम्ही नेहमी असं वागता का? असं म्हणजे कसं? तर जाणून घेऊया. तर बरेचदा काय होतं की आपण काय करतो, स्त्रिया म्हणा की पुरुष म्हणा, हे दोघांनाही लागू होतं. ओके, की बरेचदा आपल्याला शिकवलं जातं, आपल्यावर संस्कार केले जातात की बेटा काही होत नाही, किंवा मुलींचे जेव्हा लग्न होतात तेव्हा मुलीला सांगितलं जातं की कोणी थोडा अपमान केला किंवा काही झालं तर सहन करून घ्यायचं सासरी, किंवा मुलांना सुद्धा सांगितलं जातं की बेटा होत असतं जॉबमध्ये, समाजामध्ये कुणी आपले अपमान करत असतात, त्याचं आपण लावून घ्यायचं नाही. परंतु जर हे अपमान वारंवार होत असेल तर ते मुळीच सहन करू नका. त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आपलं काम आहे. कशासाठी आवाज उठवायचा? आपल्या आत्मसन्मानासाठी. कारण जिथे आत्मसन्मान नाही आहे तिथे काहीही नाही आहे. जो व्यक्ती आपल्या आत्मसन्मानाला जगू शकत नाही, आपला आत्मसन्मान मिळू शकत नाही, तो दुसरं काय करणार? त्यानंतर कधी कधी आपल्याला सांगितलं जातं की अरे काय हरकत आहे, लहान असलं तर त्याला मोठं म्हणायचं, स्वतः माघार घ्यायची आणि म्हणायचं की हो बेटा, हो बाबा, तूच मोठा. पण नाही, दुसऱ्याला मोठं बनवून स्वतः आतमधल्या आतमध्ये कुढत बसायचं असं नाही. याचा अर्थ चुकीचा घेऊ नका की दुसऱ्यांशी तुम्ही नेहमी मीच कसा ग्रेट आहे हे सांगू नका. परंतु उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढलेल्यासारखं की हां किती छान दिसताय तुम्ही, किती छान साडी आहे, किती छान तुझं टोन आहे, किती छान अप टू डेट राहतोस तू, असं वगैरे जे आहे. हां, रिअल असेल तर नक्कीच स्तुती करा, पण कारण नसताना हरभऱ्याच्या झाडावर चढवल्यासारखं मुळीच करू नका. आणि मी कसा, तुम्ही खूप ग्रेट आहात आणि मी कसा कमी आहे, मी तर साधाच आहे, मी तर साधीच आहे, मी बावळटच आहे किंवा मी बावळटच आहे किंवा मला काही कळतच नाही, तुम्हीच सगळं ग्रेट आहात, असं तुम्ही वारंवार जेव्हा करता तेव्हा तुम्ही खरंच बावळट समजल्या जाता, तुम्ही खरंच बावळट समजले जाता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तसंच ट्रीट करतं. जर तुम्हाला बावळट बनायचं नसेल आणि सायकोलॉजिकली आपण त्याच ह्याच्यात राहतो की नाही मी कमी आहे, नाही माझ्यात कमी आहे, मला हे येत नाही, मला ते येत नाही, या गोष्टींमध्ये आपण आतमध्ये खोल जातो आणि आतून आपण तुटत जातो की अरे त्या व्यक्तीला ते जमतं, मला ते जमत नाही आहे, म्हणजे मला काहीच येत नाही आहे. ती कसं करते? प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. जी गोष्ट एखाद्याला जमते ते दुसऱ्याला जमत नाही. परंतु मेन मुद्दा आपला हा होता की दुसऱ्याला हरभऱ्याच्या चढावर चढवून स्वतः मी कसं कमी आहे असं वारंवार करू नका. त्यामुळे तुमचा आत्मसन्मान कमी होतो, तुमचा सेल्फ इस्टीम कमी होतो आणि जेव्हा सेल्फ इस्टीम कमी होतो तेव्हा तुमच्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन हे कधी तुमच्या डोक्यात येतात किंवा कधी तुम्ही या विळख्यात रुतवायला लागता हे आपल्याला कळतसुद्धा नाही. तेव्हा सेल्फ इस्टीम व्यवस्थित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. जिथे आपली गोष्ट ऐकत नाही, बऱ्याच ठिकाणी असं होतं की ऑफिसमध्ये म्हणा किंवा सोसायटीजमध्ये म्हणा किंवा रिलेटिव्समध्ये म्हणा की तुमच्या मताचा कोणी विचारच केला जात नाही. तुम्ही तुमचं मत आपल्या सौम्य शब्दात व्यक्त जरी केलं किंवा मत मांडलं तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. हां, एखाद दुसऱ्यादा झालं इट्स ओके, परंतु ते जर नेहमी नेहमी होत असेल तर तुम्हाला तुमचा आवाज मोठा करावा लागेल, तुमच्या आवाजाचा व्हॉल्यूम तुम्हाला वाढवावा लागेल की नाही मला हे म्हणायचं आहे, तुम्हाला कळत का नाही आहे, हे माझं मत आहे. कारण प्रत्येकाला मत वाढण्याची गरज आहे. आणि फॉर एक्झाम्पल सोसायटीची गोष्ट असेल, सोसायटीमध्ये एखादा प्रोग्राम आहे, त्या कमिटीमध्ये तुम्ही आहात आणि नेहमी कमिटीमध्ये असताना तुम्हाला डावलल्या जात आहे, त्यावेळेस तुम्हाला एकदा तरी जोराने बोलावं लागेल ना की माझं मत हे आहे, कारण माझं हे आहे. त्याचप्रमाणे रिलेटिव्समध्ये सुद्धा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात तुमचं मतच
ग्राह्य धरलं जात नाही किंवा तुम्हाला कोणी विचारतच नाही किंवा तुम्ही जे मत मांडता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल, तर तुम्हाला तुमचा आवाजाचा व्हॉल्यूम मोठा करून तुम्हाला बोलावंच लागणार आणि त्यात काहीही चुकीचं नाही आहे. हे तुमच्या आत्मसन्मानासाठी आहे. कसं आहे ना, बरेचदा आपण नातं निभवण्यासाठी काहीही करावं लागतं. नातं टिकवून ठेवायचं आहे ना, नाही. नातं तुम्ही टिकवताय पण स्वतःला मारून, स्वतःच्या मनाला मारून. त्यात काय आलंय नातं? कसला आलाय त्या नात्याचा आनंद? तुम्हाला नातं टिकवायचं आहे, परंतु तुमच्या आत्मसन्मानाला धरून. प्रत्येक नातं टिकवताना पण ठीक आहे, जाऊ देत असं करून नाही चालत. तुमचा आत्मसन्मान तुम्हाला जपायला हवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जो व्यक्ती सेल्फ रिस्पेक्ट ठेवतो त्यालाच बाहेर रिस्पेक्ट मिळतो, अदरवाईज नाही. जो व्यक्ती स्वतःचाच रिस्पेक्ट करत नाही त्याला कोण आदर देणार बाहेर? कोण त्याचा रिस्पेक्ट करणार? तेव्हा आधी स्वतःचा रिस्पेक्ट करणं शिका, तरच समाज तुमचा रिस्पेक्ट करेल. तुम्हाला एखादी व्यक्ती डरावत आहे, भीती दाखवत आहे, तर कधीपर्यंत भीती दाखवेल? जोपर्यंत तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जागा होत नाही, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की अरे हा तर भीती दाखवते. एकदा तुम्ही त्याच्या भीतीला उत्तर द्या, ठामपणे त्या त्या भीतीला सामोरे जा, परत तो व्यक्ती तुम्हाला भीती दाखवणार नाही. आदर, सेल्फ रिस्पेक्ट सोबत जगा, तरच ज्या आधी म्हटलं की लोक रिस्पेक्ट करतील आणि ती व्यक्तीला कुणीही थांबवू शकत नाही, त्या व्यक्तीचं कुणीही काही बिघडवू शकत नाही. मजबूत व्हा. मजबूत व्यक्तीला कोणीही तोडू शकत नाही. स्वतःचा रिस्पेक्ट जेव्हा स्वतः करतो त्यावेळी दुसऱ्यांचा रिस्पेक्टला आदर होणार नाही, दुसऱ्यांचा अनादर होणार नाही, याची सुद्धा काळजी घेणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला आपला रिस्पेक्ट फर्स्ट प्रायोरिटी, पण त्याचसोबत आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा रिस्पेक्ट द्यायचा आहे. हे जेव्हा आपण करू त्यावेळेसच आपण एक यशस्वी व्यक्ती बनू शकतो. तर प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा मला थोडं मोटिवेशन मिळतं, आणखी व्हिडिओज करायची एक प्रेरणा मिळते आणि मग छान वाटतं. मध्यंतरी कधी कधी गॅप पडते, थोडं बिझी शेड्यूल असेल तर, बट अदरवाईज मी अल्टरनेट डे तरी व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तर तास इथेच थांबूया. धन्यवाद.